इथं पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्वरला लायसन, 12 बोरला लायसन देण्याचं काम झालं. आत्तापर्यंत 300 किती कॅन्सल केली, 340 कॅन्सल केली. अजूनही आपण ज्यांना गरज नाही, उगीच तिथं पॅन्टला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात, त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचं आहे आणि त्यांचे पण ते रद्द करणार आहे. ज्याला खरोखरीच गरज आहे, जो वस्तीवर राहतोय, ज्याला खरोखरीच गरज आहे, त्याचा व्यवसाय आहे व्यापाराचा, किंवा त्याच्याकडं सोन्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं किंवा कुठून यावं लागतं बँकेत भरण्याच्या करता, अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. ते सरकारची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. अजूनही 900 काहीतरी आहेत ना, अजून 900, त्याचाही आढावा घ्या. ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचं त्या कॅन्सल करा. काहींना आम्ही मकोका पण लावलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं चुका करणाऱ्यांना अजिबात थारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सलोखा राहावा, कुठेही काही अडचण राहू नये, ह्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याचाही आढावा आज घेतला. अहो, आता मी सांगू ही अशी मोडीत काढणार? अरे मला काही कळतच नाही. तुम्हाला ना खरंच मी एसपींना सांगितलं, ते माझं काम नाही, ते एसपींचं काम आहे आणि एसपींना काही गोष्टी पाहिजेत त्या देण्याचं काम माझं आहे. त्या एसपींनी सांगितल्यानंतर मी काय सांगितलं, 16 कोटी रुपये तुम्हाला मी ताबडतोब देतो. सांगितलं ना, तुम्ही प्रायोरिटी ठरवा, तुम्हाला काय पाहिजे, एवढं तर मी केलं पाहिजे. ते मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्यांशी चर्चा करून ते द्यावं लागेल आणि त्यांना सांगितलं याच्यात राजकीय हस्तक्षेप आला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही आणि जे कुणी चुकीचं करत असेल ते कुणी व्यक्ती असू तरी पद्धत, विरोधी पक्षाची असू द्यात, पक्षीय संबंध नसणारी असू द्यात, कुणाचाही मुलायचा ठेवू नका, एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहेत. अजिबात नाराज नाही, काळजी करू नका. अरे एकाने बोला ना, मागाशीच विनंती केली राव. एक मिनिट, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, तुम्ही चौथा स्तंभ आहे, पण आमदाराला काही समजत नाही हा म्हणण्याचा अधिकार तुमचा नाही. एक मिनिट, तुमच्यावर हक्कभंग होऊ शकतो कारण मी स्वतः साक्षीदार आहे. तुम्ही तुमचाही, आम्ही सर्व गुण संपन्न आहे हा माझा दावा अजिबात नाही आहे, पण तुम्ही आमच्या सभागृहाचंही डेकोरम ठेवा ना. ते सदस्य आहेत, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत, कायदे मंडळामधला तो एक सदस्य आहे असं नाही. त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं, लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरवर अन्याय झाला हे मी समजू शकतो. एक थांबा ना, ऐका ना, आता मधीच का मग मी आपलं जातो उठून. मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो, माझ्या पुण्या मुंबईतल्या प्रेस नीट होतात, परंतु तुम्ही जरा माझंही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे. आपण जे सांगताय शिस्त ह्यांना कुठं लावतं, ती मला लावते. त्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे, आज मला निवेदन दिलेलं आहे, बरीच लोकं आलेली होती माझ्याकडे, अनेक निवेदन, मी त्याचं सॉर्टिंग केलं. हे कलेक्टरशी संबंधित, हे एसपीशी संबंधित, हे सीओशी संबंधित, हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित, ते मी घेतलेले आहेत. मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा, त्यांचं खरंच पूर्वीचं रेकॉर्ड त्या डॉक्टरांचं तसं आहे काय, उगीच नाहक कुणावर अन्याय व्हायला नको. आम्ही राज्यकर्ते, जनतेने आम्हाला केलं आहे, आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही. आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो. त्याच्याहून प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात. आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या आणि दुसऱ्याला जर कुणावर आरोप झाला असेल
तर एकतर्फी त्या आरोपामध्ये तथ्य मांडून मी पुढची ॲक्शन घेतली तर त्याच्यावर तो अन्याय किंवा हे आहे, आणि तो जर ती असेल तर तो लगेचच एकतर मानतरी खाली घालेल किंवा गप्प तरी बसेल, की त्याचं साधारण चेहराच सांगेल की तो काय करतोय.